नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालयाचे अतिसंभाव्य 30 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कोणत्या राज्यांपर्यंत आहे? महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांपर्यंत अधिकारक्षेत्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कोणत्या केंद्रशासित प्रदेशांपर्यंत आहे? दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव. मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत? तर नागपूर, औरंगाबाद आणि पणजी असे 3 खंडपीठ आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते तर न्यायमूर्ती एच.जे. केनिया हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांपैकी कोणते खंडपीठ महाराष्ट्राच्या बाहेर आहे? तर पणजी म्हणजेच हे खंडपीठ गोवा अंतर्गत येते. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांपैकी बाहेर असणारे खंडपीठ आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? तर ते 62 वर्ष असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर 1878 साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्राचे सध्याचे न्यायाधीश कोण आहे? तर ते तुम्ही सांगा. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ कधी स्थापन झाले? तर 1960 साली नागपूर खंडपीठ स्थापन झालेले आहे. औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली? तर 1881 साली औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली आणि कायमस्वरूपी खंडपीठ हे 1862 साली म्हणून ओळखले जाते. न्यायालयीन कामकाजात वापरली जाणारी मुख्य भाषा कोणती? तर इंग्रजी, परंतु काही न्यायालयांमध्ये मराठीचाही समावेश होतो. भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे? तर कलम 214 अंतर्गत उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. उच्च न्यायालयात रिट काढण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 226 या अंतर्गत आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. परमहंस मंडळाची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तळवलकर यांनी केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीची रचना कोणती आहे? तर अर्ली इंग्लिश गॉथिक ही मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीची रचना आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शपथ कोण देतात? तर राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देतात. मुंबई उच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या किती आहे? तर 94 ही आहे. भारतातील सर्वात जुन्या 3 उच्च न्यायालयांपैकी एक कोणते? तर कलकत्ता हे सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे आणि मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर मद्रास आणि कलकत्ता. शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते? तर किमान 7वी उत्तीर्ण. लिपिक पदासाठी टायपिंगचा वेग किती असावा लागतो? इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? तर सत्यमेव जयते हे मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या न्यायालयात वकिली केली होती? तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली केली होती. कोणत्या कायद्यान्वये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे? तर इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861च्या अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश कशामध्ये करण्यात आला आहे? तर युनेस्को म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश केला गेलेला आहे. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कुणाकडे देतात? तर राष्ट्रपती यांच्याकडे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा देतात. असेच महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.